आणि एक महत्त्वाची बातमी, वरळी अपघात प्रकरणामध्ये मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी, वरळी अपघात प्रकरणामध्ये मिहिर शहा याला अटक करण्यात आली आहे। वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये ही सगळ्यात मोठी कारवाई। याआधी या अपघात प्रकरणामध्ये मिहिर शहा याचे वडील राजेश शहा यांना अटक करण्यात आलेली होती, मात्र काल त्यांना जामीन मंजूर झाला। तर वरळी अपघात प्रकरणामध्ये मिहिर शहाला अटक करण्यात आली होती। अपघात झाल्यानंतर मिहिर शहा त्यानंतर फरार झाला होता आणि आता वरळी अपघात प्रकरणामध्ये मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे। वरळीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला मिहिर शहा याला आता अटक करण्यात आली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। मिहिर शहा फरार झाल्यानंतर मिहिर शहाला शहापूरमधून अटक करण्यात आली आहे। वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये अपघात झाल्यानंतर मिहिर शहा हा फरार होता, त्यानंतर शहापूरमधून आज त्याला अटक करण्यात आली आहे। मिहिर शहा हा फरार झाल्यानंतर त्याच्या वडिलांना अटक करण्यात आलेली होती, ज्यांना काल जामीन मंजूर झालेला आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेला मिहिर शहा याला शहापूरमधून ताब्यात घेण्यात आलं। मिहिर शहा याच्यासह 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, निखिल, आपण पाहतोय की वरळीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणारा मिहिर शहा याला मुंबईतूनच अटक केल्याचं कळतंय। तर मिहिर शहाला मदत करणारे जे उर्वरित लोक होती किंवा कुटुंबातील जे सदस्य होते, त्याची आई आणि बहीण ही सुद्धा फरार होते आणि त्यांना सुद्धा गुन्हे शाखेनं शहापूरमधून ताब्यात घेतलेलं आहे। गुन्हे शाखेच्या ताब्यामध्ये एकूण जवळपास 12 लोक आता सध्या कस्टडीमध्ये आहेत। तर मिहिर शहाला वरळी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला मुंबईतूनच अटक केल्यात आल्याचं कळते। मिहिर शहा या अपघातानंतर घटनेनंतर स्वतःचा मोबाईल त्यानं स्विच ऑफ केलेला होता आणि कुटुंबासहित तो फरार झालेला होता। मात्र त्यानंतर मुंबईतल्या काही भागामध्ये लपून वास्तव्य करत होता। मात्र अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे। मात्र या सगळ्या दरम्यान त्याला मदत करणारे किंवा लपण्यासाठी सातत्यानं त्या मदतीचा हात देणारे जे काही लोक होती, त्या जवळपास 12 लोकांना गुन्हे शाखेनं शहापूरमधून ताब्यात घेतलेलं आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता किती जणांना आरोपी करायचं हे वरळी पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न होणार आहे। मात्र वरळीच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये जवळपास 2 ते 3 दिवसापासून फरार असणारा मिहिर शहा सध्या अटकेमध्ये आहे। मुंबई पोलिसांना हे मोठं यश मिळालेलं आहे। या प्रकरणामध्ये त्याच्या वडिलांना आणि ड्रायव्हरलाही अटक झालेली होती, मात्र वडिलांना कालच कोर्टानं जामीन मंजूर केलेला होता। मात्र ड्रायव्हर सध्या अटकेमध्ये आहे आणि आता मिहिर शहा जो या सगळ्या प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे, ज्याच्या गाडीनं या दुचाकीला ठोकलेलं होतं आणि या महिलेचा मृत्यू झालेला होता, त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। आणि वरळी पोलिसांना या सगळ्या शोध मोहिमेदरम्यान मोठं यश मिळालेलं आहे। सध्या मिहिर शहा अटकेत असल्याचं कळतंय। मात्र उर्वरित 12 लोक त्याला कुठल्या पद्धतीची मदत करत होते, कुठल्या टप्प्यावरती त्याला कशा पद्धतीने त्याला मदतीचा हात दिला, हे तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण किती आरोपी बनवले जात आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र मिहिर शहा याला पळण्यासाठी मदत करणारे त्याची बहीण, त्याची आई यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। शिवाय त्याच्या काही मित्रांना सुद्धा ताब्यात घेतल्याचं कळतंय। काही जणांना शहापूरच्या फार्म हाऊस मधून ताब्यात घेण्यात आलंय, मात्र मिहिर शहाला मुंबईमधून अटक केल्याचं कळतं आहे। निखिल, कृष्णा, याचबरोबर